लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार आणि कार्याचा जागर होण्याच्या दृष्टीनं कैलासवासी सौ हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं राजर्षी शाहू अध्यासन सुरू करण्यात आले। सन 1885 ते 2022 या 137 वर्षांच्या कालावधीतील शाहू महाराजांच्या जीवनचरित्राविषयीच्या 195 ग्रंथांचं संकलन या अध्यासन केंद्रात करण्यात आले। राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करणाऱ्या सर्वांसाठी हे अध्यासन खुलं असून अभ्यासकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन या अध्यासन केंद्राचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर जे.के. पवार यांनी केलंय। मूळचे सांगली जिल्ह्यातील तडसर इथलं पवार कुटुंबीय 1980 साली कोल्हापुरात स्थायिक झालं। या पवार कुटुंबातील निवृत्त प्राचार्य डॉक्टर ज्योतिराम कृष्णराव पवार उर्फ जे.के. पवार यांना अन्य विषयांसह इतिहास तसंच ऐतिहासिक घडामोडींची प्रचंड आवड होती। करवीर नगरीचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी तर त्यांना प्रचंड ओढ आणि आवड निर्माण झाली। छत्रपती शाहू महाराज यांचं कार्य आणि त्यांच्या विचारांचा जागर आणि अभ्यास व्हावा या उद्देशानं प्राचार्य जे.के. पवार यांनी 1997 साली राजर्षी शाहू विचार आणि कार्य, 1989 साली राजर्षी शाहूंची अर्थनीती, 2020 साली बालकल्याणचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज आणि बहुजनांचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज, 2022 साली राजर्षी शाहूंचे विचारधन आणि या 2023 साली राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारकं अशा एकूण 6 ग्रंथांचं लिखाण केलंय। या 6 ग्रंथांसोबतच त्यांनी अन्य विविध विषयांवरील 24 पुस्तकांचं लेखन केलंय। छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याच्या प्रेरणेतून प्राचार्य जे.के. पवार यांनी लिहिलेल्या अर्थायन या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा C.D. देशमुख पुरस्कार मिळालाय। तसंच त्यांच्या भारत वय वर्ष 60 या ग्रंथाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा पुरस्कार मिळालाय। याबरोबरच अन्य शेकडो पुरस्कारही त्यांना मिळालेत। राजर्षी शाहूंची प्रत्यक्ष 28 वर्षांची कारकीर्द कोल्हापूर संस्थानच्या महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखिल मानवजातीच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली। अपेक्षित सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी आणि बहुजन समाजाची सर्वंकष प्रगती साधण्यासाठी, संपूर्ण समाजाला शोषणमुक्त करण्यासाठी आणि विकासयुक्त बनवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं। समाजहिताच्या, लोककल्याणाच्या आणि मानवमुक्तीच्या चळवळीचा प्रणेता ठरलेल्या राजर्षी शाहू महाराजांवर अनेक संशोधक, लेखक, अभ्यासकांनी आपापल्या परीनं लेखन केलंय। सन 1985 ते 2022 या 137 वर्षांमध्ये विविध मान्यवर, संशोधक, लेखक आणि शाहूप्रेमींनी आपल्या अभ्यासू लेखणीतून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावर जो प्रकाश टाकलाय त्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी डॉक्टर जे.के. पवार यांनी 195 पुस्तकं, विशेषांक आणि ग्रंथांचा संग्रह केलाय। कोल्हापुरातील राजोपाध्यनगर परिसरातील राधाकृष्ण नगर इथं डॉक्टर पवार यांच्या संकल्पनेतून हा संग्रह अभ्यासकांना उपलब्ध व्हावा यासाठी कैलासवासी सौभाग्यवती हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं राजर्षी शाहू अध्यासन केंद्र सुरू करण्यात आलंय। राजर्षी शाहूंचे जीवनचरित्र, स्मारक ग्रंथ, गौरव ग्रंथ, राजर्षी शाहूंच्या भाषणांचे संग्रह, त्यांच्या आठवणी, त्यांची पत्र, जाहीरनामे, आदेश, हुकुमनामे, त्याचबरोबर राजर्षी शाहूंच्या जीवन कार्यावरील कादंबरी, नाटक, कथासंग्रह, काव्यसंग्रह, पोवाडे यांचा यात समावेश असल्याचं डॉक्टर पवार यांनी सांगितलं। हे शाहू अध्यासन शाहूप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्वांसाठी खुलं असून याचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य जे.के. पवार यांनी केलंय। या स्मृतिशताब्दी वर्षातच एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प करावा म्हणून मी राजर्षी शाहू महाराजांच्या वरती 1885 ते 2022 या 137 वर्षामध्ये मराठी भाषेमध्ये जेवढे ग्रंथ लिहिले गेले त्या सर्व ग्रंथांचं संकलन केलेलं आहे। 1885मधील पहिल्या ग्रंथापासून ते 2022मधील विविध प्रकारच्या लेखकांच्याकडून प्रकाशित झालेल्या ग्रंथांपर्यंतची 195 ग्रंथ आज माझ्याकडे संकलित झालेले आहेत। हे सर्व ग्रंथ एकत्रित करून मी आमच्या निवासस्थानीच या ठिकाणी एका हॉलमध्ये राजर्षी शाहू अध्यासन केंद्र सुरू केलेलं आहे। या केंद्रामध्ये आपणाला 137 वर्षातील हे 195 ग्रंथ उपलब्ध आहेत। शाहू महाराजांच्या सानिध्यात
जे लोक वावरत होते त्यापैकी काही लोकांनी लिहिलेले ग्रंथ, त्या काळातील अभ्यासकांनी लिहिलेले ग्रंथ, त्यानंतर शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 1975ला मोठ्या प्रमाणावर लिहिले गेलेले ग्रंथ, विशेषांक, गौरव ग्रंथ, स्मारक ग्रंथ, असे हे सर्व ग्रंथ या ठिकाणी या दालनामध्ये उपलब्ध आहेत. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आणि त्यांचे जीवनकार्य यांचं सतत चिंतन व्हावं, त्याचा जागर व्हावा, या सर्व कार्याचा, विचारांचा, आणि त्यातून आपल्या भावी पिढीला प्रेरणा, प्रोत्साहन मिळावं यासाठी हे सर्व ग्रंथ मी वाचकांसाठी उपलब्ध केलेले आहेत. जे शाहूप्रेमी आहेत, शाहूविषयी जे अभ्यास करू इच्छितात, संशोधन करू इच्छितात, या सर्व लोकांना हे ग्रंथ उपलब्ध आहेत. मराठीसह मोडी लिपीत उपलब्ध असलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या ग्रंथसंपदेबरोबरच हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू, तमिळ, रशियन अशा विविध भाषांमधील पुस्तकं आणि ग्रंथांचं संकलनही भविष्यात करणार असल्याचं डॉक्टर पवार यांनी सांगितलं. छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याबाबतचं ज्ञान मिळवण्यासाठी शाहूप्रेमींसह अभ्यासक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून प्राचार्य JK पवार यांच्या या शाहू अध्यासन केंद्राला भेट देणं गरजेचं आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह संपत नरके.